ओबीसींच्या मागण्यांसंदर्भात सह्याद्रीवर बैठक सुरू। अर्धा तासापासून सह्याद्रीवर महाबैठक सुरू। लक्ष्मण हाकेंच्या 6 समर्थकांचा शिष्टमंडळात समावेश। हरकतींवर सरकार काय केलं ते सांगा। जातीचे खोटे दाखले दिले जात आहेत त्यावर कारवाई करा। ओबीसी शिष्टमंडळाच्या बैठकीत छगन भुजबळ आक्रमक। सगळे सोयरेंचा अध्यादेश तातडीने रद्द करा। प्रकाश शेंडगेंची मागणी। 54 लाख नोंदी कशाच्या आधारावर? प्रकाश शेंडगेंचा सवाल। राजकीय कारकीर्द संपवणारा तू कोण? लक्ष्मण हाकेंकडून जरांगेंचा एकेरी भाषेत उल्लेख। जरांगेंची लायकी नाही लक्ष्मण हाकेंची जरांगे पाटलांवर जोरदार टीका। पुढे येऊन बाजू मांडा नाहीतर तुमचा कार्यक्रम होईल। जरांगेंचं मराठा नेत्यांना आवाहन। 13 तारखेपर्यंत वाट पाहतो नंतर सगळ्यांना बघतो। जरांगेंचा इशारा। हाकेंना भुजबळांनी उभं केलं। जरांगेंचा आरोप। तुमचं राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त नाही केली तर नाव बदलेल। छगन भुजबळांचं नाव न घेता जरांगेंचा थेट इशारा। खरे जातीयवादी जरांगे कायम सत्तेत राहिलेल्या मराठ्यांना ओबीसींची वेदना कशी समजणार? लक्ष्मण हाकेंचा जरांगे पाटलांवर हल्लाबोल। राज्यातील पोलीस भरतीवरून राजकारण तापलं। भर पावसातील पोलीस भरतीवर विरोधकांचा आक्षेप। विरोधकांच्या टीकेनंतर गृहमंत्री फडणवीसांची मात्र सावध भूमिका। शक्तीपीठ महामार्गाची फेरआखणी करण्याचे सरकारचे संकेत। जनतेला विश्वासात घेऊनच शक्तीपीठ महामार्ग करणार। मुख्यमंत्र्यांची जनतेला ग्वाही। काँग्रेस नेते नाना पटोले यांच्याकडून अटल सेतूची पाहणी। पटोलेंनी घेतली लोकशाहीच्या बातमीची दखल। पंतप्रधान मोदी भ्रष्टाचाराचे सरदार। पटोलेंचा मोदींवर हल्लाबोल। इंटरसिटी एक्सप्रेस आणि डेक्कन एक्सप्रेस 3 दिवसांसाठी रद्द। 28, 29 आणि 30 जून रोजी इंटरसिटी डेक्कन क्वीन एक्सप्रेस रद्द। रेल्वेच्या रूळ दुरुस्तीच्या कामांमुळे दोन्ही रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय। भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणामध्ये महेश राऊतला जामीन मंजूर। सर्वोच्च न्यायालयाकडून महेश राऊतला अंतरिम जामीन मंजूर। केजरीवालांच्या जामिनावरील सुनावणीला स्थगिती। जामिनाचा आदेश जारी होईपर्यंत दिल्ली उच्च न्यायालयाची स्थगिती। वाढवण बंदराच्या प्रकल्पाला केंद्र सरकारची मान्यता। केंद्र सरकारकडून 76,200 कोटींचा निधी मंजूर। जालन्यामध्ये ओबीसींचं आंदोलन चिघळलं। एसटी बस फोडत आंदोलनाला हिंसक वळण। रत्नागिरीमध्ये भाजप सरकारच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन। महागाई बेरोजगारी पेपरफुटीच्या विरोधात काँग्रेस आक्रमक। सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन। काँग्रेसचं शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन। पवईच्या जयभीमनगरमधील नागरिकांचा उद्या तिरडी मोर्चा। जयभीमनगरमधील 600 पेक्षा जास्त घर जमीनदोस्त करण्याच्या निषेधार्थ काढणार मोर्चा। वडाळा ते परळ दरम्यान 5.25 किलोमीटर लांबीच्या जलबोगद्याचा ब्रेकथ्रू यशस्वी। महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणींच्या हस्ते चाचणी। आमदार बच्चू कडूंना जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी सोलापुरात प्रहार संघटना आक्रमक। बच्चू कडूंना काही झालं तर महाराष्ट्र पेटवल्याशिवाय राहणार नाही। कार्यकर्त्यांचा इशारा। गोंदियामध्ये भाजपला मोठा झटका। माजी आमदार रमेश कुथे यांचा भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा। 27 गावातील नागरिकांना 2016-17 नुसार मालमत्ता कराची बिलं मिळणार। खासदार श्रीकांत शिंदेंमुळे न्याय मिळाल्याची सर्वपक्षीय संघर्ष समितीची माहिती। यवतमाळमध्ये विद्युत दुरुस्ती न झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष। पिकांना पाणीपुरवठा होत नसल्यानं पिकं वाळून जाण्याच्या मार्गावर। ठाण्यातल्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये हाणामारी। सोसायटी सभासदांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मारहाण। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर दहशत माजवल्याचा आरोप। इंडिया द बेस्ट डान्सर या शोमध्ये परीक्षकाच्या खुर्चीमध्ये अभिनेत्री सोनाली बेंद्रे दिसणार नसल्याची माहिती। सोनाली बेंद्रेऐवजी अभिनेत्री करिश्मा कपूर। मुंजा चित्रपटाची पहिल्याच आठवड्यामध्ये 4 कोटींची कमाई। चित्रपट रिलीज झाल्याच्या 14 दिवसानंतर देखील मुंजाची जोरदार कमाई सुरूच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।